डॉक्टर भाऊसाहेब देशमुख हे देशाचे प्रथम कृषी मंत्री होते। शेतकरी बांधवांना संघटित करण्यासाठी भारत कृषक समाजाची स्थापना करून देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून गोरगरीब व शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची ऐतिहासिक संधी उपलब्ध करून दिली। देशाच्या संविधान निर्मितीचे डॉक्टर भाऊसाहेब देशमुख हे सदस्य होते। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथील विमानतळाला डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर बोरकर यांनी केली आहे। सदर मागणीबाबतचे निवेदन त्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना देण्यात आले आहे। अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, IMA आणि सर्व शिवपरिवारातील काँग्रेस प्रेमी सर्वांनीच आम्ही आज बेलोरा विमानतळ येथे आदरणीय श्रद्धेय डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं, त्याच ठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा व भाऊसाहेबांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, यासाठी आज या सर्वांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांना एक बैठक आयोजित करून आम्ही निवेदन दिलेलं आहे। भाऊसाहेब देशमुख यांचं कार्य सांगायची आवश्यकता नाही। देशाचे प्रथम कृषी मंत्री, शिक्षण महर्षी, आज आपल्या देशात विदेशात जे काही उच्च पदावर जी मंडळी आहेत, IAS IPS, यांनी सुद्धा भाऊसाहेबांच्या नावाकरिता काँग्रेस कमिटीला विशेष करून मला पत्र व्यवहार केला आहे, पत्र पाठवली आहेत, फोन केले आहेत की ही मागणी चांगली आहे, आमची काय मदत लागेल आम्हाला सांगा। आज मी या पदावर आहे केवळ भाऊसाहेबांनी या शिक्षण संस्था काढल्या म्हणून। अनेक IPS ऑफिसर, IAS ऑफिसर, ज्येष्ठ अधिकारी, डॉक्टर्स, वकील, जजेस यांचे निरोप पत्र आमच्याकडे उपलब्ध आहेत। मी या प्रसंगी विनंती करतो संपूर्ण भाऊसाहेबांच्या प्रेमींना की त्यांनी या लढ्यामध्ये सामील व्हावं। आपल्या परीने, आपल्या स्तरावरून शासनाला आपण भाऊसाहेबांचं नाव बेलोरा विमानतळाला द्यावं, तिथे पुतळा बसवावा, त्यांना भारतरत्नाने सन्मानित करावं, यासाठी त्यांनी आपल्या स्तरावरून शासनाला विनंती करावी। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।